तर एक देश एक निवडणूक प्रस्तावाला कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी देण्यात आलेली आहे। कॅबिनेटमध्ये झालेला निर्णय ऐतिहासिक असल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय। 100 दिवसांच्या काळात मोदींनी दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याचं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे। नाही, मला वाटतं हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय असू शकेल। अनेकांनी प्रयत्न केला, इव्हन काँग्रेसच्या राजवटीतही, की अनेक प्रकारच्या निवडणुका 5 वर्ष चालू असतात। त्याच्यामुळे मशिनरी त्या ठिकाणी एंगेज असते, अवाजवी करोडो रुपयाचा खर्च होतो, लोकांचा वेळ अनेक निवडणुकांसाठी मतदानाला त्याच्या अगोदर जात असतो, कर्मचारी वर्ग डेप्यूट करावा लागतो आणि जर हा वेळ वाचला, खर्च वाचला, मशिनरी वाचली तर देशहितासाठी ते चांगलं आहे। आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा निर्णय जर होत असेल तर देशवासी याचं मनापासून स्वागत करतील। 100 दिवसामध्ये, पहिल्या 100 दिवसाच्या कार्यकाळामध्ये मोदीजींनी आपल्या देशाला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आणि आज वन नेशन वन इलेक्शनचा मंत्रिमंडळाचा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा ठराव झाला। लवकरच राज्यसभा लोकसभेमध्ये यावर चर्चा होऊन अनेक वर्षानंतर आज या देशामध्ये ऐतिहासिक निर्णय झाला।